नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 अहवाल प्रसिद्ध केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए अन्न आणि कृषी संघटना. या संस्थेने स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 अहवाल प्रसिद्ध केला आहे. तर माहिती पाहू याबद्दल. अन्न आणि कृषी संघटना ही स्थापना झालेली आहे 16 ऑक्टोबर 1945. मुख्यालय आहे रोम, इटली. सध्या जगभरातील 51 देश या संस्थेचे सदस्य आहेत. प्रश्न दुसरा, नुकतेच कोणत्या राज्यातील मगजी लाडूला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए ओडिसा राज्यातील मगजी लाडूला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. ओडिसा राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे भुवनेश्वर. स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत रघुबर दास. लोकसभा सीट आहेत 21. राज्यसभा सीट आहेत 10. विधानसभा सीट आहेत 147. प्रश्न तिसरा, कोणत्या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी हरियाणा राज्याने सरकारी नोकरीमध्ये अग्निवीरांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. तर हरियाणा राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे चंदीगड. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. लोकसभा सीट आहेत 10. राज्यसभा सीट आहेत 5 व विधानसभा सीट आहेत 90. प्रश्न चौथा, टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए ऑक्सफर्ड विद्यापीठ हे टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील प्रथम क्रमांकावर आहे. माहिती पाहू. तर जगातील पहिले 100 नामांकित विद्यापीठामध्ये अमेरिका देशाचे 36 विद्यापीठ आहेत. प्रश्न पाचवा, UPSC पूर्व पास झालेल्यांना 1 लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयस्तंभ योजना सुरू केली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए तेलंगणा राज्याने UPSC पूर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 1 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी राजीव गांधी नागरी अभयस्तंभ योजना सुरू केली आहे. तर तेलंगणा राज्याबद्दल माहिती पाहू आपण. राजधानी आहे हैदराबाद. स्थापना झालेली आहे 2 जून 2014. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लोकसभा सीट आहेत 17. राज्यसभा सीट आहेत 7 व विधानसभा सीट आहेत 119. प्रश्न 6वा, जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कोणत्या ठिकाणी कोठे करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीबद्दल माहिती पाहू. मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. लोकसभा सीट आहेत 7. राज्यसभा व विधानसभा सीट 0 आहेत. प्रश्न 7वा, भारतातील MotoGPचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन सी शिखर धवन यांची MotoGPचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही इतर महत्त्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर पाहू. बाटाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत दिशा पाटनी. बंधन बँकचे आहेत सौरभ गांगुली. खादी पेंटचे आहेत नितीन गडकरी. मास्टरकार्डचे आहेत लक्ष्य सेन ब्रँड ॲम्बॅसेडर. पेप्सिको इंडिया या कंपनीचे सारा अली खान हे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. लक्सरचे विराट कोहली आहेत. तर स्टार स्पोर्ट्सचे ऋषभ पंत.
प्रश्न 8वा. कोणत्या देशाने मोनोला मार्कवच यांची भारतीय फुटबॉल संघाचे नवीन मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी स्पेन. स्पेन देशाचे मोनोलो मार्कवेज यांची भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. तर स्पेनची राजधानी आहे माद्रिद. चलन आहे युरो. तर भारतीय फुटबॉल संघाची स्थापना झाली आहे 1873 मध्ये व मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 9वा. कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी. बांगलादेश सरकारने बांगलादेशातील सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बांगलादेशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे ढाका. चलन आहे बांगलादेशी टका व पंतप्रधान आहेत शेख हसीना. प्रश्न क्रमांक 10वा. पुण्यभूषण पुरस्कार 2024चा पुरस्कार कोणाला देण्यात आला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए. डॉक्टर विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार 2024चा पुरस्कार देण्यात आला. तर पुण्यभूषण पुरस्काराबद्दल माहिती पाहू. पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1989. स्वरूप आहे 2 लाख रुपये व स्मृतिचिन्ह. पुण्यभूषण फाउंडेशनद्वारा दिला जातो. पुण्यभूषण फाउंडेशन संस्थाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सतीश देसाई. पुरस्काराची घोषणा 23 मार्चला होते व भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. व पहिला पुरस्कार हा डॉक्टर पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला. तर 2023चा पुण्यभूषण पुरस्कार हा डॉक्टर मोहन आगाशे यांना देण्यात आला.